नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज 14 मार्च, बरोबर 2 दिवसापूर्वी 12 मार्चला संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांची जयंती होती आणि त्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानं, काही कार्यक्रमांचं आयोजन पण केलं गेलेलं होतं. यशवंतरावांच्या जयंतीनिमित्त 2 विषय मला तुमच्यासमोर आवर्जून मांडावे वाटतात. मला अपेक्षा अशी होती की त्यांच्या जयंतीनिमित्त कुठेतरी याची चर्चा होऊ शकेल, पण ते होऊ शकलेलं नाही. 2 गोष्टींचं राजकारणाच्या शिवाय यशवंतरावांचा महाराष्ट्राच्या बाबतीत फार मोठा आहे. पहिली गोष्ट म्हणजे साहित्य संस्कृती मंडळाची निर्मिती. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्रीसारखं ज्येष्ठ व्यक्तिमत्व त्या ठिकाणी बसवलं. नंतर मग विश्वकोश मंडळावर त्यांची नेमणूक झाली. पण त्याच्यामध्ये फार मोठं महत्त्व यशवंतराव चव्हाण सारख्या सुजाण नेत्याला होतं. तर्कतीर्थांसारख्या विद्वानाचा वापर आपण कशा पद्धतीनं सरकारच्या सगळ्या कामामध्ये करून घेतला पाहिजे. आणि दुसरं, गाव तिथं ग्रंथालय ही जी घोषणा, सार्वजनिक ग्रंथालय गावागावामध्ये उघडली पाहिजेत, ह्या दोन्हीचा पाया काही प्रमाणामध्ये यशवंतरावांनी घातला. नंतर वसंतराव नाईकांच्या दीर्घ कारकिर्दीमध्ये त्याला चांगलं रूप आलं. आता अडचण अशी की ह्या दोन्हीचं आजचं स्वरूप काय होऊन बसलेलं आहे. मला अपेक्षा अशी होती की यशवंतरावांच्या जयंतीनिमित्त याची चर्चा व्हावी. पहिली गोष्ट, साहित्य संस्कृती मंडळ. कालपर्यंत आम्ही तक्रारी करत होतो की साहित्य संस्कृती मंडळाची प्रकाशनं फारशी येत नाही. सदानंद मोरेंसारखं अतिशय काय म्हणता येईल त्याला पात्र असं व्यक्तिमत्व, महान असं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी बसल्याच्या नंतर 1-2 नव्हे, परवा 27 फेब्रुवारीला 42 पुस्तकांचं प्रकाशन झालं. इतक्या गतीनं तर आज तागायत कधी साहित्य संस्कृती मंडळाची पुस्तकं आलेली नव्हती. मोठी मोठी पुस्तकं आलेली आहेत. म्हणजे साहित्य संस्कृती मंडळाने ज्याचा पाया यशवंतरावांनी घातला, त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्ण केली. त्या पुस्तकांवरती एखादा कोणाचा आक्षेप असेल तर ते आपण नंतर चर्चा करू. पण कालपर्यंत जी अडचण होती की जो आक्षेप होता, साहित्य संस्कृती मंडळाची प्रकाशन एक तर नवीन येत नाहीत किंवा जुन्याच्या आवृत्ती येत नाहीत, तर मंडळाने एक विक्रम करून 42 पुस्तकं प्रकाशित केली. आता दुसरी अडचण आहे आमच्या बाजूची. आम्ही किती जणांनी त्याची दखल घेतली आहे? किती जणांना माहीत तरी आहे? विभागीय ठिकाणी, विभागीय जी ग्रंथागार आहेत त्या ठिकाणी ती पुस्तकं उपलब्ध असतात. तिथल्या कर्मचाऱ्यांना माहीत नाही ती गोष्ट वेगळी. अगदी इथलं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. अंजली मारकर ह्या शास्त्रीय संगीतातल्या एक अभ्यासू व्यक्तिमत्व, स्वतः मोठ्या गायिका. त्यांनी हिंदुस्थानी अभिजात संगीतावरचे 2 मोठे खंड लिहून साहित्य संस्कृती मंडळाकडे दिले. मंडळानं देखण्या स्वरूपामध्ये ते दोन्ही खंड प्रकाशित केले. हे प्रकाशित केल्याची बातमी कळाल्या मी तातडीनं इथल्या विभागीय ग्रंथालयात जाऊन ते विचारलं असतं. त्यांनी सांगितलं की नाहीच येत. म्हणलं असं कसं होईल? तिच्या प्रकाशनाची बातमी पण आलेली आहे. आणि तिथे मी शोधाशोध करत असताना मुख्य त्या जिथं पुस्तकं लावली त्याच्या खालच्या बाजूला, त्या टेबलाच्या खाली गठ्ठ्यामध्ये ते पुस्तकाचं एक कव्हर मला अर्धवट दिसलं. उत्सुकतेनं मी जाऊन ते शोधलं, तेव्हा ते गठ्ठे खाली बांधलेले तसेच होते, उघडलेच नव्हते. मग मी त्यांना उघडायला लावले. मग मी ते खरेदी केली. गोष्ट वेगळी. कितीतरी पुस्तकं ज्यांना भारतरत्न दिलं गेलं असे पावा काणे, त्यांचा धर्मशास्त्राचा इतिहास नावाचा अप्रतिम असा ग्रंथ आहे. तो इंग्रजीतला आहे. संक्षिप्त करून 2 खंडात त्याची आवृत्ती साहित्य संस्कृती मंडळानं सिद्ध केली. मंडळाचं काम केलं, ह्याच्या बाबतीत मी मंडळावरती टीका करत नाही. यशवंतराव चव्हाणांचं जो दृष्टिकोन होता की हे सगळं केल्याच्या नंतर ते लोकांपर्यंत पोहोचावं, सर्वसामान्य अभ्यासकांना ते उपलब्ध व्हावं, अतिशय कमी किमतीत. साहित्य संस्कृती मंडळाच्या तर किमती नगण्य. मग आम्ही कधी समजून घेतलं मला सांगा? ही पुस्तकं त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहेत. गालिबच्या जयंतीनिमित्त एक मोठा आम्ही गालिब महोत्सव फेब्रुवारी महिन्यामध्ये घेतला होता. गालिबवरचं एकमेव 2 अंकी नाटक ज्यांनी लिहिलं ते वाराकांत यांचं समग्र साहित्य, कविता एका खंडात आणि बाकीच्या दुसऱ्या खंडात साहित्य संस्कृती मंडळानं मोठ्या आकारामध्ये प्रसिद्ध केलेले. मला जेव्हा हे गालिबचं नाटक हवं होतं तेव्हा मी त्याचा शोध घेत असताना कवितेचा खंड माझ्याकडे होता. दुसरा खंड हवा म्हणून शोध घेतला. योगायोगानं मला उपलब्ध झाला. तो मी घेतला, त्याच्या झेरॉक्स काढल्या, योग्य लोकांपर्यंत पोहोचवल्या. ज्या लोकांना मी हे सांगितलं त्याच्यातली पहिली प्रतिक्रिया होती की असं काही गालिबवरती नाटक आहे तेच माहीत नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ते पण उपलब्ध कसं व्हावं, म्हणजे जेव्हा की उपलब्ध आहे
साहित्य संस्कृती मंडळाने त्यांचं काम केलेलं आहे. चरागे दैर नावाची बनारसवरची दीर्घ कविता आहे, फारसी मधली, गालिबची, उर्दू मधली नाही. ह्या चरागे दैरचा अतिशय सुंदर असा अनुवाद निशिकांत ठकारांनी केला. लोकवाङ्मय गृहानं ते पुस्तके प्रकाशित केलेले. 2021-22चीच गोष्ट आहे, म्हणजे 4-5 वर्ष झाले. पुन्हा तसंच गालिबच्या निमित्तानं शोध घेत असताना जेव्हा मी या पुस्तकाच्या बद्दल मलाही माहिती नव्हती स्वतःला, असलम मिर्झा म्हणून जे अनुवादक आहेत, दखनी भाषेवरती त्यांचा प्रचंड मोठा अभ्यास आहे, त्यांनी मला सांगितलं की हे पुस्तक उपलब्ध आहे. मग मी त्या प्रकाशकाच्या मागं लागून ते मिळवलं. प्रत्यक्ष प्रत त्याच्या हातामध्ये आली. आता ही जी नेहमी आमच्याकडून जी बोंब होते, वाचक म्हणून, साहित्य संस्था म्हणून, हे सगळे याच्या बाबतीत दुर्लक्ष का करतात? एरवी मी सुद्धा सरकारवरती नेहमी टीका करतो. आम्ही चळवळीमध्ये तर सरकारच्या नावानं बोंब मारणं तर आमचं आद्य कर्तव्य समजतो. पण दुसरीकडून जेव्हा सरकारने काही केलेलं असतं आणि नतद्रष्टपणे आम्ही स्वतः त्याला प्रतिसाद देत नाही, एक वाचक म्हणून, साहित्यिक संस्था असोत किंवा स्वतः लेखक म्हणून असोत, संपादन, प्रकाशन, ही तर सगळी कामं मी करतो, तर आमची जबाबदारी आहे ना. जेव्हा केव्हा अशी महत्वाची कामं सरकारकडून केल्या गेलेली आहेत, दुसऱ्या प्रकाशन संस्थाकडून केल्या गेलेली आहेत, यशवंतरावांच्या जयंतीनिमित्त ह्याचा गांभीर्याने विचार व्हावा असं वाटत होतं. दुर्दैवाने झालं नाही, म्हणून हा मला व्हिडिओ करावा लागतोय. दुसरी, साहित्य संस्कृती मंडळाच्या बरोबरीनं जे योगदान दुसरं यशवंतरावांचं महत्वाचं आहे, ग्रंथालय चळवळीचा पाया त्यांनी महाराष्ट्रामध्ये घातला. आता आजची ग्रंथालय चळवळीची अख्खीच्या अख्खी काय परिस्थिती आहे? सगळ्या ग्रंथालय चळवळीच्या मागण्या ह्या जवळजवळ 1-2 नाही 100% अशा आहेत की कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाप्रमाणे पगार कसे मिळाले पाहिजे. पण कधीही ग्रंथालय चळवळीने त्या कार्यकर्त्यांनी जी पुस्तकं प्रकाशित होतात ती शासनाची असो की खाजगी प्रकाशकांची असो, तो निवडून त्याचा दर्जा, त्याच्यानंतर आलेले काही निवडक असे खंड असतात बऱ्याचदा की जे फक्त कलेक्टर्स आयटम ज्याला आपण म्हणतो, की फक्त संदर्भ ग्रंथासाठीच असतात. वैयक्तिक पातळीवरती कोण किती खरेदी करेल माहिती नाही. मग अशी किती पुस्तकं आमच्यापर्यंत पोहोचले किंवा पोहोचले नाही म्हणून विषय उपस्थित केला, किंवा किती ग्रंथपालांना त्याची माहिती तरी? मी वाचन तर पुढची गोष्ट म्हणतो. म्हणजे ज्या दादासाहेब फाळकेंच्या नावानं चित्रपटसृष्टीतला सगळ्यात मोठा पुरस्कार शासनाच्या वतीनं दिला जातो, त्या दादासाहेब फाळक्यांचं अतिशय सुंदर असं तारखाप्रमाणे एक वेगळ्या पद्धतीचं चरित्र जया दडकरांनी लिहिलेलं आहे. मौज प्रकाशनाने ते काढलेले कलेक्टर्स आयटम सारखं अतिशय सुंदर असेल. किती ग्रंथालयाने ती आवर्जून ठेवलंय. किंवा एखादा चित्रपट विषयक अभ्यासक तिथं जर गेला तर त्याला दादासाहेब फाळकेचं चरित्र किंवा त्या पद्धतीने त्या विषयावरती ज्यांनी लिखाण केलेले त्यांची पुस्तकं. म्हणजे तुम्ही कधी असं झालेलं आहे का की तुम्हाला कोणी तिथं विचारायला गेल्याच्यानंतर त्या ग्रंथपालाने धडाधड त्या एका विशिष्ट विषयातली चांगली पुस्तकं सुचवली? मग हे त्यांचं कर्तव्य नाही. मुळात ग्रंथालयामध्ये आज सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या 12,000 पेक्षा पुढे गेलेली आहे. यशवंतरावांच्या जयंतीनिमित्त ह्याचं म्हणजे काय म्हणतं, सिंहावलोकन व्हायला पाहिजे. आत्मपरीक्षण सगळ्या ग्रंथालय चळवळीनं करायला पाहिजे. मी हे काही उंटावरून शेळ्या हाकाव्यात तसा शहाणपण वरती बसून शिकवतोय असं नाही. परभणीचं गणेश वाचनालय जे 125 वर्षाचं आहे आणि या छत्रपती संभाजीनगरमधलं जीवन विकास ग्रंथालय, दोन्हीचा म्हणजे कार्यकारिणी सदस्य नव्हे, सक्रिय त्या ठिकाणी मी आहे. मला अतिशय खेदाने हे म्हणा वाटतं की सगळ्या ग्रंथालयांची महाराष्ट्रातल्या जी अवस्था आहे, शासन काय करते काय नाही, सानुग्रह दिलेलं अनुदान किती कमी आहे किती जास्त, ह्याच्यावरती आम्ही बोलत बसतो. कर्मचाऱ्यांना वेतन आयोग कसा लागू करा ह्याच्यावरती बोलत बसतो. पण जी ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत त्यांच्या दर्जाच्या बाबतीमध्ये किंवा दर्जेदार इतर जे प्रकाशनं उपलब्ध आहेत ते आमच्याकडे आहेत की नाही याच्या बाबतीमध्ये कधी गांभीर्याने विचार करतोय असं नाही. ग्रंथांवरचे कार्यक्रम सातत्यानं घ्यावेत. याच्या संदर्भामध्ये आम्ही यशवंतरावांच्या जयंतीनिमित्त तरी विचार करणार आहेत की ललित सारखं एक मासिक गेले 61 वर्ष निघत आहे सातत्यानं. दर महिन्यामध्ये 4 पुस्तकं त्यांनी निवडून त्यांच्याकडून शिफारस केलेली असते. आणि आत्ता हा मार्च महिना आहे, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते वाचकांनी केलेली शिफारस, मी स्वतः त्याचा आजीव सभासद आहे, मला आवडलेली 3 पुस्तकं या वर्षीची कळवलेली आहेत. ती यादी एप्रिलच्या अंकामध्ये प्रसिद्ध होईल. किती जणांनी ती पुस्तकं म्हणजे ग्रंथालयांनी ललितनी शिफारस केलेली सगळी पुस्तकं आमच्याकडे आहेत असं किती ग्रंथालय सांगू शकता तो छाती ठोकपणे? 25-30 ची नावं मला माहिती आहेत, मी सांगू शकतो.
12,000 ग्रंथालयातल्या फक्त मी 25-30 ग्रंथालयांची खात्री देऊ शकतो की इथे एक विशिष्ट पद्धतीने तुम्हाला हवं ते पुस्तक मिळू शकेल, किंवा हे जे ग्रंथपाल आहेत ते संवेदनक्षम आहेत, तुम्हाला सांगू शकतील. 12,000 पैकी 25-30 सुद्धा नाही, ही अवस्था आहे. आज यशवंतरावांच्या जयंतीनिमित्त आम्ही आत्ताची जी सार्वजनिक ग्रंथालय आहेत, ह्या सार्वजनिक ग्रंथालयांचा आढावा घेणार आहेत की नाही. तसं साहित्य संस्कृती मंडळाचं मी दुसरी बाजू सांगितली की त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे, आम्ही आमचं काम करत नाही. आणि ग्रंथालयांच्या बाबतीमध्ये तिथेही शासनाचं काम केलेलं आहे. मला शासनाने दिलेल्या निधीच्या बाबतीमध्ये काहीच बोलायचं नाही, कारण की ते सानुग्रह अनुदान आहे. ते काय तुम्हाला पूर्णपणे चालवण्यासाठी दिलेलं अनुदान नाहीये. तुम्ही तुमचं काम करत आहात म्हणून तुम्हाला त्याला पाठिंबा म्हणून दिलेली गोष्ट आहे. बाकी तुमचं तुम्हालाच करायचं आहे. पण ग्रंथालय स्वतःला करायचं राहिलं बाजूला, सर्वसामान्य लोकांनी मदत करायची ती राहिली बाजूला, इतर देणगीदारांनी देणगी द्यायची ती राहिलं बाजूला. फक्त आम्ही शासनाच्या गळ्यामध्ये जाऊन लटकून पडलेलो आहोत आणि तिथं किरकिर करत बसलेलो आहोत की शासन कसे पैसे देत नाही, इतक्या कमी पैशामध्ये कसं व्हावं. मी स्वतः ह्या ग्रंथालयांचे कार्यकारिणीवरती राहूनही सांगतो आहे, तिथल्या कामाच्या सगळ्या अडचणी मला माहिती आहेत. आज यशवंतराव चव्हाणांचं स्मरण करत असताना साहित्य संस्कृती मंडळ आणि ग्रंथालय चळवळ या दोन्हीचाही आपण विचार करणार आहोत की नाही, हा एक गंभीर मुद्दा माझ्या मनात आला, मी तुमच्या समोर ठेवला. इथेच थांबूया. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज